May I come in, sir? या Good afternoon, sir. Good afternoon. गुड आफ्टरनून. टोकन ठेवा आणि बसा. Thank you, sir. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आलेलो आहे. ओके, प्रॉपर वेरूळचे आहात तुम्ही. हो, सर. काय वैशिष्ट्य आहे वेरूळचं? सर वेरूळ येथे जगप्रसिद्ध लेणी आहे हे आमच्या गावाचं वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे त्या लेण्यांचं? सर वेरूळ लेण्यामध्ये 34 लेण्या आहे. त्याच्यामध्ये 1 ते 13 बौद्ध धर्माची लेण्या आहे, 13 ते 29 हिंदू धर्माची लेण्या आहे आणि 30 ते 34 जैन धर्माची लेणी आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात फेमस लेणी ही 16 नंबरची कैलास लेणी आहे. ती एकाच दगडामध्ये खोदलेली लेणी आहे आणि त्याचं विशेष एक त्याचं खासियत अशी आहे की बाकीच्या ज्या भारताच्या लेण्या आहेत त्या कठीण टेक्निकमध्ये खोदलेल्या असतात, म्हणजे मध्ये खोदत जाणं. आणि जी आपली जी कैलास लेणी ती कटआउट टेक्निकमध्ये खोदलेली, म्हणजे वरतून खाली आणि मधून बाहेर अशी ती कटआउट टेक्निकमध्ये खोदलेली. हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. बर. आता खुलताबादचं काय वैशिष्ट्य आहे? सर खुलताबाद येथे भद्रामारुती मंदिर आहे आणि औरंगजेब यांची तिथे कबर आहे. बरं, याचं नामकरण करायचं का आपण? औरंगाबादचं नामकरण आपण छत्रपती संभाजीनगर केलं. हो सर. खुलताबादचं पण नामकरण करायचं का आपण? सर खुलताबादचं नामकरण करायची काही सध्या गरज वाटत नाही आणि खुलताबाद एक चांगलं नाव आहे असं मला वाटतं. बरं, त्याच्या नावामागचा इतिहास माहिती आहे तुम्हाला खुलताबाद? हो सर. खुलता म्हणजे अरबी भाषेमध्ये स्वर्ग असा अर्थ होतो आणि खुलताबाद म्हणजे स्वर्गातील वास त्याचा असा अर्थ होतो. भद्रा मारुती तुम्ही सांगितलं बा. भद्रा मारुतीची जी मूर्ती आहे तिचं काय वैशिष्ट्य आहे बरं? सर भद्रा मारुती ही जी मूर्ती आहे मारुतीची ती निद्रिस्त अवस्थेतील मूर्ती आहे मारुतीची, जी की भारतामध्ये 3 ठिकाणी, अलाहाबादला, एक उज्जैनला आणि एक आमच्या खुलताबादला. बर. तुम्हाला प्रशासनामध्ये काय यायचं आहे बरं? सर मी अनेकदा असं बघितलेलं आहे की लोकांच्या पात्रता किंवा त्यांची संधी असूनही त्यांना संधी मिळत नाही, तर त्यांच्यापर्यंत प्रशासन मला अधिक परिणामकारक रीतीने पोहोचवायचे, त्याच्यामुळे मला प्रशासनामध्ये यायचं आहे. बरं. बऱ्याच लोकांसमोर संधी पोहोचत नाही किंवा त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी जायला पाहिजे, जात नाही असं तुम्ही म्हटलं. हो सर. याच्यासाठी काय करायला पाहिजे आपण? सर याच्यासाठी आपण प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स हे केलं पाहिजे की बऱ्यापैकी आता गावाकडे जे खेड्यापाड्यातली किंवा जे डोंगरदऱ्यातले लोक असतात त्यांना तालुक्यापर्यंत सुद्धा येणं ही मोठी गोष्ट असते. ते काही कारणामुळे समजा येऊ शकत नाही, तर आपणच त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि त्यांना शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या आपण पोहोचवल्या पाहिजे. बरं, आता तुम्ही हे सांगताय, पण असं चित्र आहे की बरेचसे अधिकारी भेटतच नाहीत बघा सामान्य नागरिकांना, किंवा ते ऑफिसमध्येच नसतात. हो सर. तर काय कारण आहे याची? सर अधिकारी भेटत नाही असं म्हणता येणार नाही, कारण की आता शासनाच्या नवीन धोरणानुसार अधिकाऱ्यांचे भेटायची वेळ आणि भेटायचे दिवस हे निश्चित केलेले आहे. एखाद्या वेळेस जर का अधिकारी फील्ड व्हिजिटवर किंवा काही वैयक्तिक कामासाठी बाहेर असेल तर समजा तेव्हा तो भेटत नाही, पण बऱ्यापैकी ऑफिसमध्ये आता वेळ आणि त्याचे बोर्ड ऑफिसच्या बाहेर लावलेले की ह्या वेळेस ते लावलेलं आहे. हो. अशा कितीतरी केसेस आहेत बघा की लोक वर्षानुवर्ष त्या ऑफिसच्या मागे फिरतायत काम करून, तर ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट होत नाही. म्हणजे ह्या वेळा वगैरे निश्चित केल्या आपण, लावल्या आहेत त्या, आपण ती लावायची तरी का वेळ आली पाहिजे ना आपल्याला? अशा वेळ निश्चित करायची वेळ आली याचाच अर्थ की ते भेटत नव्हते म्हणून ते वेळ निश्चित करावी लागली ना? सर भेटत नव्हते असं म्हणता येणार नाही, कारण की अधिकाऱ्यांना फील्ड व्हिजिट सुद्धा असतात आणि बऱ्यापैकी वेळेस असं आपल्याला लक्षामध्ये येतं की समजा अधिकारी फील्ड व्हिजिटला असतो, म्हणजे तो शासकीय कामासाठीच असतो आणि लोक ऑफिसमध्ये येऊन बसतात, मग ते भेटलं नाही तर मग कुठेतरी मिसकम्युनिकेशन होतं असं मला वाटतं. म्हणून ते आपण बोर्ड लावलेले ऑफिसच्या बाहेर. तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे हो सर. 2022 मध्ये. हो सर. ओके. मॅथमॅटिक्सचा विषय का घेतला होता बरं तुम्ही? सर गणितामध्ये असलेली आवड आणि गणितामध्ये उच्च शिकण्याची तेव्हा संधी मला उपलब्ध होती, त्याच्यामुळे मी मॅथमॅटिक्समध्ये डिग्री करायचा निर्णय घेतला. काही महिला गणित तज्ञांची नावं सांगू शकता तुम्ही? हो सर. महिला गणित तज्ञ नीना गुप्ता, प्रतिभा गंगवाल आणि शकुंतला देवी. बरं. आता बघा नोबेल पुरस्कार जाहीर होत आहेत. हो सर. गणितासाठी दिला जातो का नोबेल? सर गणितासाठी अभेद पुरस्कार दिला जातो, नोबेल नाही दिला जातो गणितासाठी. बरं. शांततेचं नोबेल जाहीर झालं का बरं? हो सर. कुणाला मिळालं ते? हे श्री मारिया मॅडम आहे, त्यांना हा नोबेल मिळाला. बरं. आता शांततेचं नोबेल मला द्या असं म्हणणारी एक व्यक्ती होती. हो. कुठली? ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माननीय डोनाल्ड ट्रम्प सर होते, त्यांनी मागणी केली होती की मला शांततेचं नोबेल. तुम्ही जे कोर्सेस केलेले आहेत GCC, काय फुल फॉर्म आहे याचा? सर GCCचा फुल फॉर्म आहे गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन कोर्स आणि टायपिंग आहे TBCचा टायपिंग बेसिक कोर्स. बरं. जेन झी अशी टर्म खूप न्यूजमध्ये होती. हो सर. तुम्ही आहात का जेन झी? हो सर. मी सुद्धा माझा वयोगट हा जेन झीमध्येच येतो. बरं. काय असतात बरं फीचर जेन झीचे?
सर त्यांचं मुख्यत्वे आहे की त्यांना तंत्रज्ञानाच्या त्याच्यामध्ये त्यांचं काय आता पालन पोषण झालेलं आहे आणि तंत्रज्ञान स्नेही म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आजच्या काळामध्ये. ओके सर, तुझे हॉबीज आहेत का? सर माझा बुद्धिबळ खेळणे हा छंद आहे. कोण आहे तुमचे फेवरेट प्लेअर? माझा फेवरेट प्लेअर विश्वनाथ आनंद सर आहे. काय त्यांच्या प्लेइंग स्टाईलचं वैशिष्ट्य जे तुम्हाला प्रभाव होतं? सर त्यांचं प्लेइंग स्टाईलचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना जर का दोन्ही पण साईडच्या सोंगाड्या दिल्या तर एक शांत खेळ करणं आणि व्यवस्थित मोर्चे बांधणी करत 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 डाव पूर्ण करणं हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य मला आवडतं. ओपनिंगचे नाव सांगू शकतो तुम्ही? हो सर, त्याच्यामध्ये एक सिसिलियन असतं, एक त्याच्यामध्ये क्वीन्स गॅम्बेट असतं, हे 2-3 ओपनिंगचे प्रकार. आता बघा, आपण बघतो की रिसेंटली नाकामुरा जे आहेत ते न्यूजमध्ये होते, माहिती आहे तुम्हाला? सर नाकामोरा यांच्याबद्दल मी सध्या वाचले नाही. त्यांनी जे आहे बघा, जे गुकेश आहेत, हो तर खेळ संपल्याच्या नंतर त्यांचा जो किंग आहे तो हो. त्यांनी ऑडियन्समध्ये फेकला. हो तुमचं काय मत आहे मध्ये या घटनेवर? नाही सर, त्यांनी ते जे फेकलेले त्याचे मी व्हिडिओ बघितला, त्यांनी ज्या प्रकारे तो किंग फेकला किंवा ज्या प्रकारे त्यांनी विजय साजरा केला की जो की पूर्ण चुकीचा आहे मला असं वाटतं. खेळाला खेळ भावनेनं घेतलं पाहिजे आणि एक तर आपण जिंकतो किंवा हारतो पण एक समोरच्या खेळाडूचा आणि एक आपल्या बोर्डचा आपण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे असं मला वाटतं. बरं, आता बघा, चेस बोर्डवरती समजा 2 ऑपोजिट किंग आहे आणि 2 ऑपोजिट कलरचे बिशप आहे, हो ठीक आहे, तर चेकमेट होऊ शकतं का स्टेलमेट होणार? सर मुख्यत्वे याच्यामध्ये चेकमेट होण्याची शक्यता फारच कमी आहे, तिथं स्टेटमेट होईल मला असं वाटतं. शुअर आहात तुम्ही? हो सर. बरं, सोशल मीडिया यूज करता तुम्ही? हो सर. कोणकोणते प्लॅटफॉर्म यूज करता? मी व्हॉट्सअप यूज करतो आणि टेलिग्राम यूज करतो. यूट्यूब? हो यूट्यूब पण करतो. कोणकोणते चॅनल सबस्क्राईब केले त्यावरती? त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपले मराठी बातम्यांचे चॅनल आणि काही गाण्यांचे चॅनल मी सबस्क्राईब केले. ओके. टी सिरीज जे आहे बघा, हो तुला जगामध्ये जे आहे वन ऑफ दी हायेस्ट सबस्क्रायबर आहे, हो. बरोबर, काय रिझन होईल त्यामध्ये? सर टी सिरीजची स्थापना हे आपले जे गुलशन कुमार होते आध्यात्मिक आहे त्यांनी केली होती आणि आता त्यांचा मुलगा आणि सून त्याचं पुढं तिथं हे नेत आहे आणि एक चांगलं कंटेंट देणं किंवा चांगले गाणे बनवणं ही त्यांची खासियत असल्यामुळं त्यांना जगभरामध्ये प्रसिद्धी मिळालेली आहे. बरं, तुमचं ग्रॅज्युएशन मॅथ्समध्ये झालं, हो बरोबर. सर. मला सांगा, AI आणि मॅथ्स याचा काय संबंध आहे? सर AI आणि मॅथ्स यांचा जवळचा संबंध आहे. AI नुसार समजा जे आपण आकडेवारी किंवा जो डाटा आपण AI ला देतो मॅथ्सचा डाटा, तर AI त्याचं विश्लेषण करून आपल्याला एक सोप्या भाषेमध्ये सांगतं किंवा आपण काय केलं पाहिजे ते सोप्यामध्ये सांगतं. असं AI चा आणि मॅथ्सचा संबंध आहे. तुम्ही करता का AI चा वापर? हो सर, काही प्रमाणात करतो मी AI चा. कशाच्या संदर्भात? ChatGPT किंवा अभ्यासाच्या संदर्भात मी AI चा वापर करतो. बरं, तुमच्याकडे काही विकनेसेस आहेत? सर विकनेस असं म्हणजे समजा कामाच्या याच्यामध्ये थोडं आरोग्याकडं दुर्लक्ष होतं, एक थोडं 4 व्हीलर ड्रायव्हिंग येत नाही आणि स्विमिंग येत नाही, पण त्याच्यावर मी आता सध्या काम चालू केलेलं आहे. आता बघा, आपण बघतो की पर्यटन क्षेत्र जे आहे, टुरिझम सेक्टर, ओके, याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. जर आपण लेण्याचा संदर्भ घेतला, ठीक आहे, तर ते आपल्याला ग्लोबल लेवलवरती अजून वाढवायचं असेल तर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात? सर ग्लोबल लेवलला जर त्याला वाढवायचं असेल तर एक मुख्यतः अवेअरनेस कॅम्प आणि आपल्या देशामधली जी खासियत आहे ती एक आपण जगापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि पर्यटनाला एक आपण टुरिझम पॉलिसीच्या माध्यमामधून शासनाची मदत पर्यटन जर का त्या सेक्टरला पोहोचवली तर आपण नक्कीच भारताला जागतिक पर्यटन राजधानीचा दर्जा देऊ शकतो असं मला वाटतं. आपण बघतो की मार्केटिंगचा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे, ओके, मार्केटिंगमध्ये कुठे कमी पडतोय का आपण? सर काही प्रमाणात कमी पडतोय असं मला वाटतं, कारण की आपल्याकडचे जे बऱ्यापैकी जे साईट्स आहेत किंवा जे कोणते पर्यटन स्थळ आहे त्याचं आपण तेवढ्या प्रमाणात प्रमोशन करायची गरज आहे. त्यासाठी आपण त्या क्षेत्रामध्ये स्टार्टअपला किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ज्यांचा प्रभाव असतो त्यांना आपण प्रोत्साहन देऊन त्यांच्या मार्फत आपण एक जागतिक स्तरावर भारताचं महत्त्व जे पोहोचलेलं आहे त्याला आपण अजून एक पुढच्या पातळीवर पोहोचवू शकतो. आता भारतामध्ये जे आहे नोबेल पुरस्कार भेटलेल्या व्यक्ती माहिती आहेत तुम्हाला? हो सर. सांगू शकता काही उदाहरण? आपले कैलास सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. श्री रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. बरं, आता सध्या तुम्हाला दिसतात का समोर कोणी की भारतामध्ये अशी व्यक्ती आहे की ज्याला नोबेल मिळालं पाहिजे, व्हॉट एव्हर मे बी द कॅटेगरी? सर सध्या भारतामध्ये जे आपले इस्रोचे शास्त्रज्ञ त्यांचे जे कार्य आहे तर त्यांना नक्कीच नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे तंत्रज्ञानाच्या याच्यामध्ये असं मला वाटतं. आता मॅथ्स ऑलिम्पियड जे आहे त्यामध्ये आपलं जागतिक स्तरावर विशेष ठसा काय आपण उमटवलेला दिसत नाही, त्याच्याकरता काय करायला पाहिजे बरोबर?
सर त्याच्यासाठी आपण एक बालपणापासूनच मॅथ्सची आवड किंवा जे विविध जे जागतिक स्तरावरच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्याची माहिती आणि त्याचा अवेअरनेस जर का आपण शाळेच्या जर पहिलीच्या स्तरापासूनच पोहोचवला तर आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये जागतिक स्तरावर ठसा उमटवू शकतो. बरं, शून्याचा शोध कोणी लावला आहे बरं? सर शून्याचा शोध हा भारतामध्ये लागलेला आहे. त्याच्यामध्ये आर्यभट्ट यांचं योगदान आहे आणि कालांतराने मग त्याला भास्कराचार्य यांनी डेव्हलप केलं. आता ईव्हीएम आणि मत चोरी अशा गोष्टी समोर येत आहेत, तसे आरोप होत आहेत, अशा याच्यामध्ये काय करायला पाहिजे बरं आपण? तुमचं काय मत आहे? आणि ईव्हीएम मधून मत चोरी होऊ शकते का? सर ईव्हीएम वर मतचोरी होऊ शकते असं काही मला वाटत नाही, कारण की निवडणूक आयोगाने विविध चॅलेंजच्या माध्यमातून किंवा विविध याच्या माध्यमातून ईव्हीएम हॅक करून दाखवायची मोहीम मागं राबवली होती काही वर्ष आली, पण त्याला कोणी हॅक करू शकले नाही. आणि आता ज्या मतचोरीचं जे घटना किंवा हे मुख्यत्वे त्यांच्या प्रशासकीय बाबीवर त्यांनी बोट ठेवलेलं आहे की जे की मतचोरी झाली याच्यावर तेच काही असं डायरेक्ट म्हणणं नाही असं मला वाटतं. ओके, तुमचे प्रेफरन्सेस कसे आहेत? सर माझा पहिला प्रेफरन्स पोलीस उपाधीक्षक आहे, दुसरा उपजिल्हाधिकारी आहे आणि तिसरा मुख्याधिकारी आहे. बरं, मला सांगा महिला पोलिसांच्या काय समस्या आहेत बरं? सर महिला पोलिसांच्या समस्या आहे की इको फ्रेंडली किंवा महिला फ्रेंडली पोलीस ठाण्यांची कुठेतरी कमतरता आहे असं मला वाटतं. म्हणजे साध्या गोष्टी जसं स्वच्छतागृहासाठी सुविधा आहे, सॅनिटरी पॅड, ते डिस्पोजल मशीन असतं त्यासाठी, किंवा एक ड्युटी करताना जे महिलांना जे समजा ग्रामीण भागामध्ये जे इश्यू फेस करावं लागतं, हे महिला पोलिसांच्या समस्या. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ. थँक्यू सर.